नमस्कार आपल्या सर्व भाऊ बहिणींना. तर काय चाललंय भाऊ बहिणींचं? झालं का सर्वांचं जेवण दुपारचं भाऊ बहिणींनो? तर मोबाईलमध्ये काही चार्जिंग नाही भाऊ बहिणींनो. आलो होतो बाहेर. कशासाठी आलो होते ते पण तुम्हाला सांगणार आहे, आणि काय होतंय आणि काय झालंय ते पण तुम्हाला सांगणार आहे. तर विषय असा आहे की भाऊ बहिणींनो, आम्ही आलो या लग्नाला आलो होतो इकडं. म्हणजे भाऊकीतून लेकमातेचं लग्न होतं भाऊ बहिणी आमच्या गावातलं. तर म्हणल्यानंतर आलो होतो लग्नाला. अगं समर्थ कसा खेळतो. लग्न तर भाऊ बहिणीनं आपल्याला गावलंच नाही बरं का. आपल्याला भरपूर उशीर झाला, आपल्याला काही माहिती नव्हतं. सगळं वराड हे पुढं गेलं. लग्न होतं 1:46चं आणि अकलूजमध्येच इथंच फिरत बसलो. काय आम्हाला गावच गावाना. गिरजणी गावाला लग्न होतं, गिरजणी. काय आपले इथले भाऊ बहीण बघत असतील तर त्यांनी कमेंटमध्ये नक्कीच सांगावं गिरजणी. तर परत नंतर गेलो. शेवट लग्न फिरणं झाल्यानंतर भाऊ बहिणीनं घेतली गाठ भेटणं आलो. परत आल्यानंतर मग भाऊ बहिणीनं काय गेलो तिथं थोड्या वेळ. माहेरच्या पप्पानं काय ते जेवण वगैरे तिथं दिवळ वाढू लागलं तिथं. ते नवरीच्या आई वडिलांची गाठ वगैरे घेतली आम्ही. मग परत म्हणलं चला घरी माघारी. तर माघारी येताना भावा बहिणीनं माहेरच्या पप्पाची तब्येत खराब झाली आहे. काही एक डोक्याला ताप आहे का, सुखात कुठली गोष्ट आहे का भावा बहिणीनं? तर अगं तिथं झोपले ते. ए बरा उठे. पोरगा बघा कशात पाय घालतंय. समर्थ एक लयच आगाव झालाय बघा. काय रे हा का आगावपणा करतोय? मार देवट टाकली. तर योग्यता ताईचा फोन येतोय त्यांच्या भावाला. मी काय आता लगेच उचलत नाही फोन. कुठं आल्यात काय आल्यात असं करायला फोन उचलला, फोन लावला वाटतं. तर काय इथं झोपलेला इथं माहेरचा पप्पा. काय एक डोक्याला ताप आहे का, कुठली गोष्ट करायला गेले की नीट नाहीच. आता बसलोय अकलूजमध्ये भाऊ बहिणीनं. आनंदनगरला रोड जातो तिकडं बसलोय आता आम्ही. इथं रोडवरच बसलेलो आहे. चल इकडं. समर्थ खेळतोय. मावशानो काकानो मनभर मावशानो काकानो. सगळा भावा बहिणीनं मूड हापत झाला. लग्न गावलं नाही. परत तुम्हाला सांगते उशीर झाला. आता येताना माहेरच्या पप्पाचं जेवण करून आलो भावा बहिणीनं लग्न होतं तिथून. तर माहेरच्या पप्पाची येताना का तब्येत इकडं गाडी उभा केली आहे. इकडं रोड आहे. काय अकलूजमधली भाऊ बहीण असतील त्यांना तर माहितीच असते. तर रोड आहे. इथं माहेरचा पप्पा पडलेला आहे इथं. तर लय डोक्याला ताप झालाय भाऊ बहिणीनं. काय आता घरी कसं जावं तेच काय कळ नाही. इकडे बाबा गाड्या आहेत त्या. पोरग गाड्यांकडे पळतंय भाऊ बहिणीनं. चल इकडे 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 हे इकडे. चल वाटतंय का बरं? हा एक अर्धा किलोमीटरवरनं भावा बहिणीनं पाण्याची बाटली घेऊन आली समर्थाला. एवढं ऊन लागतंय त्यांना. कसं तर व्हायला लागलं म्हणून गेली बघा. तिकडं लय लांब आहे तिकडं पाणी. तर तिथून पाणी या पोराला काकाला घेऊन आली मी. एक पाण्याची बाटली होती ती अर्धीच होती, ती संपली. असं हा काय म्हणताय पोरगं? त्यांना चक्कर येते भावा बहिणीनं. दम गुपटल्यासारखा होतो. घाम फुटतो या. काय त्यात मोबाईलला चार्जिंग नाही भावा बहिणीनं. रात्री आमच्या इथं इतका जी मोठा पाऊस झाला का ना,
काय तुम्हाला सांगताच नाही, लय मोठा पाऊस झाला. आणि पाऊस झाला एवढा पाऊस झाला रात्री की झाडं हे बाळा इकडे झाडं ही पडली आमच्या इकडं भावांनो गारपेट. रात्री पण ह्यांचा ॲक्सिडेंट झाला, गाडीवरनं पडलं. मेहरबानी गाडीला लागलं. उठ 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 उठ. इथं गाड्यात हात घालतोय भावा बहिणी. इथे किती मोठं होल आहे आणि त्या होलात हात घालतोय. उठ 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 लवकर मारीन लाकडाने. उठ 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 के उठ के दांडावला द्या. उठ की उठ 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 उठ. सर सर साईडला सर सर लवकर. सांगताना मध्येच राहून जात आहे पोरग, काही शांत बसत नाही. तर मुलकाचा मोठा पाऊस झाला भावा बहिणीनं. आता ह्यांच्या मागे जे ग्रहमान लागलेलं आहे भावा बहिणीनं लावलेलं कुठल्या 7:30 अवलादींनं, ह्यांना बघणं होईना ना काय होईना, नुसतंच कुजत राहिलं तर नुसतं काय पण होतंय ह्यांना, घडीतच काय पण होतंय. थोडं असं थोडं चांगलं असलं की काय ना काय ह्यांना होतंयच बघा. मग माणसाने बघितलं पाहिजे का ना, आज आपण किती किती शून्यातनं वर आलो होतो भावा बहिणीनं. ते सगळं डब्यात खड्ड्यात चाललं गेलं. मग आपण कुठं तरी हालचावल केली पाहिजे, बघितलं पाहिजे इकडं तिकडलं, घरचं नाही बाहेरचं तरी बघितलं पाहिजे का. जाताना आणि येताना नव्ह, ती कुठली गोष्ट व्हायची म्हणल्यानंतर होतीच भावा बहिणीनं, कवा का होईना, येताना असो नाही तर जाताना असो. मग ते बघणं तुमचं काम आहे. तुम्ही कुठलीच हालचावल करा ना. तुम्हाला बोलायला गेलं की माझा येतोय राग. अहो तुमच्यासाठीच, तुमच्या भल्यासाठीच तुम्हाला बघा म्हणतोय. आमचं काय भलं होणार आहे. स्वतः तरी शरीराला सुख मिळलं पाहिजे भावा बहिणीनं सारखं. ए इकडे या, थांब थांब थांब, लाकूड घेऊन आली इकडे इकडे. थोडंच त्यांना चक्कर येते म्हणलं भावा बहिणीनं. इथं रस्त्याच्या रोडल्या गड्याला सावली दिसली म्हणलं, दाटगुडक म्हणलं तिथं बसा. चक्कर येते, भिंगतंय. आपला दवाखाना चालू बघून ठेवून बाहेरला बघायचं. परत शरीरावर तुम्हाला सांगते सगळं ती फंगल इन्फेक्शन राडा होऊन गेलाय सगळ्या अंगावर. एक मागं भोग आहे का. आपण आपलं आरोग्य आयुष्यच नाही भावा बहिणीनं. मग आपलं आरोग्य आयुष्य करण्यासाठी, चांगलं सुरक्षित राहण्यासाठी बघितलं पाहिजे का ना. लोक देवाला तुम्हाला सांगते कोंबड्यान बकरन महिन्याला ना आठवड्यातनं 2दा 3दा जाऊ येते ती. पण आमच्या गाव देवताला, आमच्या कुळदैवताला सुद्धा आम्हाला एकदा पण जाणं झालं नाही. तर कुठल्या कशा सुख देणार आहे देव. देवाचं बघितलं तर आपल्याला देव सुख देतो का कसं. आणि विषय असा आहे की घरातल्या थोरल्याच्याच मागं भोग लागतो. आणि कशासाठी लागतो, कारण ती घरातलं मोठं असतं. जोपर्यंत सासू होती, सासू पण अशीच तुम्हाला सांगते सारखं दुखणं दुखणं दुखणं, इथं दुख तिथं दुख सारखं. कधी देवाचं बघायचं नाही, बघितलं नाही सासूनं पण, आणि कधीच काय नाही. आता सासू तर गेली देवा घरी, पण आता जी घरात थोरलं उरलेलं आहे भावा बहिणीनं त्याच्याच मागं भोग ना. त्यांचं झालं, माझं झालं, लेकरं बाळ आहे ती त्यांना 2. कोणते दिवस असं नाही की भावा बहिणीनं असं आम्ही सुखात आहे आणि एक दिवस चांगला गेला, असं कुठलाच दिवस नाही. आता माया समर्थ थांबा थांबा बरं वाटल्यावर आवाळाले भावा बहिणीनं. काल पण असंच झालं, मेंढोळे गारपेटन ही झाडं पडली. गाडीच चालू वाटना, सांगितलं तरी पिंकीला ऐकत नाही. आता सकाळी चांगलं होतं, तुम्ही चांगलं होतं म्हणून म्हणलं भावा बहिणीनं हाय आपली. आता आपल्याला आमंत्रण आहे, आपण त्यांच्यात बांगड्या भरायला गेलेले, लांब नाही, आपल्या भाऊकीच्या जवळचं शेजारचंच लग्न होतं म्हणल्यानंतर जावं म्हणलं. चुलत भावाच्या पुरीचं लग्न म्हणजे आपली कोण झाली, लेकमातीच झाली का नाही. हां मग गेलो लग्नाला भावा बहिणीनं. आपल्याला बोलावलं, आपल्याला आपल्या जवळचं समजते ते म्हणून आपल्याला त्यांनी बोलवलं का. आपण जर परके असतो तर त्यांनी बोलावलं असतं का. आणि आपण गेलो तरी असतो का. मग असा विषय आहे भावा बहिणीनं. म्हणून लग्नाला आता मला माहिती होतं काय ह्यांना पुढे येऊन असं होईल, ह्यांना अचानक तब्येतच खराब होईल म्हणून. पडला का. उठ उठ बस रड. हातात घालतोय त्या हॉलात. मायरा होती भावा बहिणीनं, योगिता ताई भाऊजी ती पण आली होती दोघं. आणि आम्ही आलतो तर मायरा त्यांच्या गाडीवर आहे. बरं झालं ती आमच्या गाडीवर नाही, नाहीतर ह्यांना गाडी चालवाय आणि त्रास झाला.
थंड कसा करतोय ग. गाडीचं राहतं ते. म्हणून म्हणती देव सुख देणार, जर देवाला बघितलं तर देव पावतो आपल्याला. देवावर विश्वास ठेवा म्या. देवावर विश्वास ठेवू नका, मनापासून श्रद्धा आपल्या कुळदैवतावर ठेवा भावा बहिणीनं. मला एवढंच म्हणायचं आहे. आपला कुळदैवत आहे, आपल्या पाठीशी उभा असतो, आपल्याला मरणाच्या दारातून वर आणतोय, म्हणजे आपल्याला आपल्या कुळदैवाची काहीतरी साथ असेल म्हणून. आपण देवाला पूजत नाही काय नाही, पण कुळदैवताची आपल्यावर कृपा असते भावा बहिणीनं. आणि ही खरं आहे, सगळीकडे सगळ्याचंच खरं आहे भावा बहिणीनं आमच्या कुळदैवताचा. आम्ही त्यांना बघत बी नाही, जात बी नाही. सासू असताना बी कधी जिंदगीत त्यांनी बघितलेलं नाही, काय नाही, निवद नारळ नाही कधी, काय नाही काय नाही. मग आता मला कसं वाटतं की आपली 2 लेकरं बाळ आहेत, आपण सुखी आपण बी सुखी राहावं आणि आपली लेकरं बी सुखी राहावी, घर परपच्यात बरकत यावं, आपल्याला वाटत नाही का? मग कुळदैवताला जाणं ही गरजेचं आहे का नाही भावा बहिणीनं, सांगा. काय आपण असं कुठं पण खर्च, वायपट खर्च घालवतो भावा बहिणीनं, कुठं पण असं पैसा घालवतो. मग आपल्या तीच पैसा आपल्या देवासाठी जर घालवला भावा बहिणीनं, तर आपल्याला ते सुख देणार नाही का? हां, काय बोलण्याला अर्थ नाही. परत आपल्याला चुकीत ठरवतात भावा बहिणीने ही आपण, त्यामुळं काय मी तर जास्त बोलतच नाही. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आता ह्यांना बरं वाटायला लागले, जाती घरी हळूहळू, आता जावंच लागेल, काय करायचं.